Name Rodriguez, Gordon Rodriguez, Analish, Gloria Loris, आणि पुढील व्यक्तीच्या अभ्यासाची हिंसा करण्यात येत आहे. राजेश Filomena Saúl Silva, Robin Saúl Silva, Joseph Francis Maria, Jovita Miguel Rodriguez, Jimenez Mesa, J. Francis Rodriguez, J. Francis Ribeiro, Janubai Michael Pereira, Bishop and Thomas Curtis, Alice Manuel Curtis, Mary Dolores Dias, Albert Ribeiro, Mary Francis Machado, Michael Silva, Patrick Kendra Rice, Bishop Curtis, Shukri Sarangalana Sami, Anjibari Ambrose Rodriguez, Rashid Misa, Milan Philip Rodriguez, Abel Yusuf Curtis, Shakibari Abel, Santa Abel, Barbara Curtis, Santa Curtis, Rajesh Surya, Kushwai Rodriguez, Martin Rodriguez Silva, Arthur Michael Lima, Michael Ochoa, Rani Sabasa, Joseph Peter. Kita buka dan kita Amin. Maka dari Islam Allah Yeshua kita sendiri. Dari kita adalah sama-sama tahu. Masa itu masih berada dalam sekitar kita dari परमेश्वर घोषितद्वारे त्याच्या सेवकांना संदेश देत आहे. जो परमेश्वराच्या नावात आणि परमेश्वराच्या विचाराने प्रभावित होऊन कार्य करत आहे तोच परमेश्वराचा संदेश आहे. आणि आमच्या दुसऱ्या वाचनात याकोब सांगत आहे आणि विशेष समृद्ध भगवान आहे त्याला सांगत आहे की अत्यंत कठोर शब्दात जागरूकता हे आपण आपल्या संपत्तीचा वापर सेवेसाठी केला पाहिजे. अशा शुभ वर्तमानात परमेश्वर योगनाला सांगत आहे. जो माझा संदेश देत आहे परंतु माझ्या विचाराप्रमाणे वागत आहे तुम्हाला प्रतिकूल नाही तर तुम्हाला अनुकूल आहे. या सगळ्याचा अर्थ काही बाप्तिस्मा झालेला आहे. प्रभूच्या विचारात आपण प्रभावीपणे कार्य करतो त्याच्याकडे आपण प्रतिकूल आहे तर त्याचे अनुकूल अन्वय व्हावे म्हणून सामोरे जातात. सर्वशक्तिमान परमेश्वराचा भगवान देवाचा सर्व समाज परमेश्वराच्या नावाची क्षमा आपणा सर्वांची क्षमा देवो. Sarva
दर्शवतात. तू अभिवचन दिलेल्या शाश्वत जीवनाकडे वेगाने वाटचाल करण्यास व तुझ्या राज्यातील आनंदात सहभागी होण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना तुझ्याबरोबर भूमिका आत्मशाहीच्या सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. वर्णना पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर मेघा उतरून मोशेशी बोलला आणि त्याच्यावर असलेला आत्मा घेऊन त्याने त्या 70 घडियावर ठेवला. तेव्हा त्यांच्यावर आपल्याला ते संदेश सांगू लागले. पण त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही. त्यावेळी दोघे पुरुष मागे सावलीतच राहिले होते. त्यातील एकाचे नाव एल्दाद आणि दुसऱ्याचे नाव मेल्दाद. त्यांच्यावरही हात उचलला. दोन जातींपैकी ते होते, पण ते तंबूकडे गेलेले होते. ते सावलीतच संदेश सांगू लागले. तेव्हा एकाने तरुणाने धावत जाऊन मोशेला कळवले की एल्दाद आणि मेल्दाद हे सावलीतच संदेश सांगत आहेत. तेव्हा नूनचा मुलगा यहोशुआ जो तरुण वयापासून मोशेचा सेवक होता तो त्याला म्हणाला, मोशे माझ्या स्वामी त्याला म्हणाला. मोशे त्याला म्हणाला, माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा होतोस काय? परमेश्वराचे सर्व लोक संदेश असतील आणि परमेश्वराने आपला आत्मा त्या सर्वांवर ठेवला असता तर किती बरे झाले असते. हा प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. परमेश्वराचे नियम हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे. ते मनाचे पुनरुज्जीवन करते. परमेश्वराचा निबंध विश्वसनीय आहे. तो भयाला समंजस करतो. आपला प्रतिसाद. परमेश्वराचे भय शुद्ध आहे. ते सर्व टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहे. ते सर्व परिवर ज्ञानी आहे. आपला प्रतिसाद. शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बळ होतो. ते पाहण्याने मोठी फलप्राप्ती होते. स्वतःच्या चुका कुणाला दिसतात. गुप्त दोषापासून परामुक्त कर. आपला प्रतिसाद. जे काही केलेल्या पापापासून आपला सेवकाला आवड. त्यांची सत्ता माझ्यावर न जावं, म्हणजे मी पूर्ण होईल आणि महापापापासून अलिप्त राहील. आपला प्रतिसाद. Gracias.
तेव्हा येशू म्हणाला, गुरुजी, आता अनुयायी नसलेल्या कोण्या एकाला आम्ही आपल्या नावाने भूते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मना केली, कारण तो आपला अनुयायी नव्हता. येशू त्याला म्हणाला, त्याला मनाई करू नको, कारण जो माझ्या नावाने महान कृत्य करून लागलीच माझी निंदा करू शकेल असा कोणीही नाही. कारण जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे. तुम्ही ख्रिस्ताचे म्हणून जो कोणी तुम्हाला तेलावर पाणी द्यायला देईल तो आपल्या प्रतिफळाला भेटणार नाही. हे मी तुम्हाला खचित सांगतो, विश्वास ठेवणाऱ्या या लहान आणि एकाला जो कोणी पापाला प्रवृत्त करेल त्याच्या गळ्यात मोठी साध्याची कडी बांधून त्याला समुद्रात टाकावे, हेच त्याच्या हिताचे आहे. तुझा हात तुला पापाला प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक. दोन हात असून नरकात जाण्यापेक्षा व्यर्थ होऊन जीवनात राहावे तुझ्या हिताचे आहे. तुझा पाय तुला पापाला प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक. दोन पाय असून नरकात जाण्यापेक्षा पंगू होऊन जीवनात राहावे हे तुझ्या हिताचे आहे. तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक. दोन डोळे असून तुझे त्याचा किडा मारत नाही अशा अग्नीत जाण्यापेक्षा एका डोळ्याने तू राज्यात जावे, देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे. प्रभू श्री शुभ वर्तमान. दारू स्टेशनपासून पूर्वेला 30 किलोमीटर अंतरावर आपल्या एक चर्च आहे, पहाड लुट्स माता चर्च. आणि तिथे कार्यरत असताना प्रत्येक रविवारी एक गृहस्थ आपल्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये यायचा, दिसा भेट करायचा न चुकता. आणि पुढची दिसा कधी आहे कारण तिथे वेळ बदलत करायची याविषयी फादरांनी विचारायचं. नंतर तो देवाच्या सर्व कामामध्ये सगळ्या संकटामध्ये सहभागी असायचा. मात्र ख्रिस्त शरीर घेत नव्हता कारण त्याचा बाप्तिस्मा झाला नव्हता. मी त्या गृहस्थाला विचारलं की तू न चुकता सगळ्या चर्चच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये उपक्रमामध्ये सहभाग घेतोस. त्याने सांगितलं की बोलचं गुजरातचा व्यवसाय निमित्ताने गोंधळवाडी या ठिकाणी आलो, स्थायिक झालो. माझ्या मुलांची लग्न झालेली आहे, आता मी 55 घरात आहे आणि काही काळ दिसली लोकांच्या संपर्कात आलो. त्यानंतर मी बायबल समाज सुरू केला आणि त्यानंतर मला याची गोडी लागली आणि मी न चुकता रविवारच्या दिवसाला येतो. म्हणजे बाप्तिस्माची प्रक्रिया सुरू आहे आणि व्यक्ती मध्ये मी अनेक वेळेला वेळेची देखील तीर्थयात्रा केलेली आहे. व्यक्तीचा बाप्तिस्मा झालेला आहे तरी देखील चर्चा न चुकता दिसायला येते, चर्चेच्या सगळ्या उपक्रमात सहभाग घेणे. आणि ती व्यक्ती नेहमी सांगत असते की फादरच्यासाठी काही माझ्याकडून काही काम करण्यासारखं असतं. मित्रांनो, माझी तिन्ही वाचनाचा जर संदेश बघितला तर आपल्याला तो संदेश घेण्यात आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की जो मला प्रतिकूल नाही तो मला अनुकूल आहे. आपल्याकडे विरुद्ध भारतात बघितलं तर अनेक लोक ख्रिस्ताच्या विचाराने प्रभावित होऊन प्रेरित होऊन ते ख्रिस्ताची सेवा करत आहेत. त्या सगळ्यांचा बाप्तिस्मा झालेला नाही आणि त्यांना ख्रिस्त भक्त म्हटलेला आहे. पण बाप्तिस्मासाठी काही अडचणी आहे आणि म्हणून ते न चुकता नित्यनियमाने रविवारी प्रार्थना येतात, ते प्रार्थना केतात, देवाचा आशीर्वाद घेतात आणि आपलं सेवा कार्य करत असतात. त्यांचे विचार ख्रिस्ताचे आहेत, हे ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे ते वागत आहेत, मात्र त्याचा बाप्तिस्मा झालेला नाही. आणि अशा वेळेला त्यांच्यासाठी ख्रिस्त असा सूचना करत आहे की जे माझ्यासाठी प्रतिकूल नाही ते मला अनुकूल आहे. प्रतिकूल नाही म्हणजे कदाचित त्याचा बाप्तिस्मा झालेला नाही, त्यांची नोंद चर्चेच्या रजिस्टरमध्ये नसेल, ते माझ्याबरोबर मिरवणुकीत नसतील, परंतु ते माझ्याशी विचाराने सेवा कार्य करत आहे. ते माझ्या विरुद्ध तर काही वागत नाही, माझ्या शिकवणुकीच्या अगेन्स्ट जाऊन काही करत नाही, ते सगळे मला अनुकूल आहे. अशा पहिल्या वाचनात बघितलं घडणार आहे पुस्तकाला. इथे आपण ऐकलेलं आहे की मेघात आणि दोन लोक प्रभूच्या नावाने परमेश्वराच्या विचाराने प्रेरित होऊन संदेश म्हणून सेवा कार्य करत आहेत. आणि अशा वेळेला यहोशुआ जो मोशेचा स्वर्ग आहे तो मोशेला येऊन सांगत आहे की हे यांचे आपल्याकडे पाहून नाही तर यांना आपण संदेश म्हणून मनाई करूया. आणि
गोष्टींना सांगतो. आपण तसं करू शकत नाही, कारण परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर आलेला आहे. परमेश्वराच्या आवाने ते संदेश म्हणून कार्य करत आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये तिथे योहान परमेश्वर सांगत आहे, प्रभूचे आपल्या नावाने काही लोक भूत काढत आहे, परंतु ते आपले अभिनय नाही, मग त्यांना मी मना करू का? येशू सांगत आहे, तुम्ही त्यांना मनाही करू नका, कारण ते आपले अभिनय नसले पाहिजे, परंतु कार्य माझ्याच नावाने करत आहे. किंवा माझ्या विचाराच्या शिकवणुकीच्या चौकटीत राहूनच कार्य करत आहे. त्याला आपण मनाई करू शकत नाही. असा हा संदेश आपल्याला तेच सांगत आहे. बरेचसे लोक आहेत असे की जे ख्रिस्ताच्या विचाराने प्रभावित होऊन कार्य करत आहेत. भले त्यांची नोंद असेल, त्याचं बाप्तिस्मा असेल, पण ते ख्रिस्ताचे विचार असतील तर ते ख्रिस्तासाठी प्रतिकूल नाही, तर ते अनुकूल आहे. आणि म्हणून आपल्यासाठी हा विचार महत्त्वाचा आहे की आपल्या सगळ्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे, आपल्या सगळ्यांची नोंद आहे, आपण सगळे ख्रिस्ताचे अनुयायी आहोत, त्याच्याबरोबर मिरवणुकीत जात असतो. मग आपण अनुकूल आहोत, प्रतिकूल आहोत हे आपण अंतर्मुख विचार केला पाहिजे. त्याच्या शुभवर्तमानात सांगितलेल्या व्याख्येप्रमाणे ख्रिस्ताच्या अनुकूल या चौकटीत आपण बसत आहोत की ख्रिस्ताच्या प्रतिकूल या चौकटीत आपण बसत आहोत. काही वेळेला अनेक लोक नास्तिक आहेत, देवाला मानत नाही किंवा देवाला येत नाही, परंतु ते देवाचंच कार्य करत नसतात. अशा प्रकारची लोक त्याप्रमाणे त्याला प्रतिकूल नसून अनुकूल आहे. पण काही लोक होते असं माझ्या त्यांनी सारखं कार्य केलेलं आहे. डॉक्टर बाबा आमटे, डॉक्टर अभय डॉक्टर अनिल अक्षर यांनी पहाडा एवढं काम केलेलं आहे. कदाचित त्यांना त्यांच्या कामाच्या व्यवहारात देवळात जायला वेळ मिळाला नसेल, परंतु त्यांचे विचार हे परमेश्वराचेच विचार आहे. परमेश्वराच्या शिकवणुकीच्या चौकटीत राहून मानवता हा धर्म त्यांनी अंगीकारून हे सगळं कार्य केलेलं आहे. अशासाठी प्रभू ते सांगत आहे की ते मला प्रतिकूल वाटते, हेच मला सगळे अनुकूल आहे. आपण मात्र अनुयायी आहोत, आपण सगळे त्याच्या बरोबर येत आहोत, आपण त्याची भक्ती करत आहोत, आपण विस्तारातील शरीराला मोजलेलं लावत आहोत, मग आपण त्याचा प्रतिकूल त्याच्यामध्ये बोलत आहोत, अनुकूल कशामध्ये बोलत आहोत. आणि त्यासाठी शिस्त आपल्याला पाचारण करत आहे. आपली विचारसरणी, आपलं वागणं आपल्या शेजाऱ्याबरोबर, आपल्या कुटुंबात, आपल्या नोकरीच्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण नातेसंबंध जोपासतो, आपण व्यवहार करतो, ते व्यवहार ख्रिस्ताला अनुकूल आहे की प्रतिकूल आहे, आपण अंतर्मुख विचार केला पाहिजे. असं दुसरं वाचन की याकोबाच्या पत्रातून घेतलेलं आहे. पुढे जाऊन सांगत आहे की आपली सेवा, आपली जी संपत्ती, आपली समृद्धी मिळालेली आहे, ती समृद्धी ही सेवेसाठी आहे, फक्त आपल्या स्वार्थासाठी नाही. आणि अत्यंत कठोर शब्दात याकोब सांगत आहे की तुम्ही जर तुमची संपत्ती योग्य सेवा कार्यासाठी वापरली नाही तर त्याला तुमच्या सोन्याला गंज चढणार आहे. तर लोखंडाला गंज चढ, सोन्याला गंज चढत नाही. पण योहानाला ते काय सांगायचं आहे की तुझी संपत्ती आहे, संपत्ती ठेवण्यासाठी नाही, साठवण्यासाठी नाही, तर त्याचा वापर करण्यासाठी आहे, गरजवंतांसाठी. जिथे लोक अडचणीत आहे त्यांना आपल्या संपत्तीचा सेवेद्वारे कसा वापर करता येईल, आणि तो जर वापर केला नाही तर तुमच्या संपत्तीला सोन्याला गंज चढेल. अशा प्रकारचे अत्यंत स्पष्ट शब्दात याकोब आपली कानोबंदी करत आहे. आणि अशा तिसऱ्या टप्प्यात प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की हे सगळं करत असताना, आपल्या दैनंदिन जीवन करत असताना माझे अनुयायी म्हणून मला प्रतिकूल नसून अनुकूल म्हणून राहण्यासाठी सेवा कार्य करत असताना आपले जर हात, पाय, डोळे आपल्याला चुकीच्या दिशेने नेत असतील तर ते तोडून टाका, डोळे काढून टाका, पाय, हात, पाय कापून टाका. प्रभू येशू ख्रिस्त शब्दच्या अर्थ आपल्याला घ्यायचा नाही की आपले पाय तोडून टाका, हात तोडून टाका, डोळे काढा. प्रभू येशू ख्रिस्ताला असं सांगायचं आहे की डोळे आपल्याला चुकीच्या दिशेने नेत असतील, किंवा पाय चुकीच्या मार्गाने नेत असतील, किंवा हात चुकीचं करण्यासाठी प्रवृत्त करत असतील, तर ती चुकीची प्रवृत्ती जी आहे आपल्याला ती नष्ट झाली पाहिजे. माणूस म्हणून आपण व्यक्ती बदलला पाहिजे. सी शेवटी पनिश, सिनर शेवटी सेव आहे. माणूस कोणताच वाईट नसतो, माणसामध्ये जो वाईटपणा असतो तो निघाला माणूस चांगला होऊ शकतो. दगडामधून अत्यंत चांगल्या मूर्ती करणाऱ्या शिल्पकाराकडे एक व्यक्ती गेला आणि त्याला सांगितलं त्या ओबड दगडातून तो जो सुंदर मूर्ती तयार करतो, त्या कशा काय तयार करतो, काय आहे तुझा कौशल्य, काय तुझी मूर्ती आहे. आणि त्या शिल्पकाराने, त्या मूर्तीकाराने सांगितलं की प्रत्येक दगडामध्ये सुंदर मूर्ती घडलेली आहे,
मी काहीच करत नाही. मी फक्त चिमणी हातावर घेतो आणि अनावश्यक असलेला भाग खोडून काढतो आणि मग सुंदर अशी मूर्ती तयार होते. आपल्या जीवनातही परमेश्वराने सुंदर असं मानवी स्वभाव आणि सुंदर जीवन दिलेलं आहे. त्यात फक्त अनावश्यक असलेले दुर्गुण आहे हे जर बाजूला केले तर प्रत्येक व्यक्ती परमेश्वराची घेतलेली आहे, चांगली घेतली आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त हात काढून टाका, डोळे काढून टाका, म्हणजेच त्या वाईट प्रवृत्ती आहे त्या बाजूला केल्या. प्रत्येक व्यक्ती परमेश्वराची सुंदर निर्मिती आहे. त्यावर आपल्याला दिलेल्या कलागुणांचा, समृद्धीचा, संपत्तीचा वापर परमेश्वराच्या गरजवंत लोकांच्या सेवेसाठी करून त्याला प्रतिकूल असते, त्याला अनुकूल असते आपण त्याचे अभियंती व्हावे म्हणून प्रार्थना करूया. त्यांना
हे सर्व समाजा परमेश्वर पिता आणि अभिनंदन तुझ्या चरणापाशी ठेवलेले आहे. आमच्या श्रद्धेने मुलीमा तुझ्या प्रेमाने भरून भावना आशीर्वाद ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. सर्व समर्पण त्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे दयाळू परमेश्वर आमच्या समर्पणाचा प्रसन्न केली स्वीकार कर आणि त्याच्याद्वारे आम्हाला तुझ्या कृपेचा अभिषेक ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमचे अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपण परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पिता सर्व समाजात शाश्वत परमेश्वर आम्ही तुझे नित्य व सतत आभार तू सर्व चराचराचा निर्माता आहेस. सर्व युगे आणि सर्व काळ तुझ्या नियमाने मार्गक्रमण करत आहे. तू मनुष्याला तुझ्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केस. सर्व सृष्टीला श्रेष्ठ व सृष्टीचा सम्राट बनवला. तुझ्या सूत्रपणाच्या व सामर्थ्याच्या अद्भुत कृत्याबद्दल सृष्टीच्या वतीने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझे दिवस तुझे सेवन करण्यासाठी तू माणसाला नियुक्त केलेस. आणि प्रभू सर्व दूतगणांबरोबर आम्ही आनंदाने तुझा गौरव मानतो. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि
जे शरीर आहे ते तुमच्यासाठी अर्पण केले जाईल. पूजन झाल्यानंतर प्रभू येशूने त्याला एका मुलाचे आभार मानले. तो त्याला आपल्या शिष्यांना ज्ञान सर्वजण कारण माझ्या रक्ताचा करार नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी आपल्या श्रद्धेचा तुझ्यासमोर येण्यासाठी तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताची शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्याद्वारे एक भाग्याचे आम्ही फ्रान्सिस यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनराविष्कार करतो. आश्रमी महानिद्रा ठिकाणी आणि जे तुझ्या देव निसर्गून मरण पावले आहे त्यांचे तू स्मरण केले. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धनुमार नदी तिचा पती संत जोसेफ तुझे देश आणि युगाने या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे. त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाची सहभाग व्हावा आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो. हे सर्व समाधान पवित्र आत्म्याच्या तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा ओम. तुझे आम्ही
तुझ्या इच्छेनुसार शांती बनवलेली विवेकशील तुम्ही तुझी येशू सदा सर्वदा राज्य करतोस प्रभूची शांती भावाबरोबर सदा असो आणि विकास शांती करू.
करूया. हे करूया प्रकाराचा मृत्यू घोषित करतो. त्या बलिदानाद्वारे आम्हाला शारीरिक व मानसिक दृष्ट्या मुक्त व ख्रिस्ताच्या वैभव आम्हाला सर्वांना तो परमेश्वर असून सर्व काळापर्यंत राहतो व नाश करतो. Sama kita service lewat aksi pasca waktu berada ada lewat proses waktu pasca atau di waktu berada sampai di sini. Aku berbeda khusus sama sebagai ada dalam semua usaha kita tahu hanya harus sedang mengelola aku berpasung dari si pabrik sebagai tahu sebelumnya di berbagai objek grocery kami semua melakukan beberapa bisa action kerja lain action sudah berada rumah dan menulis kita dan kalau banyak periksa sebelumnya kita sudah pabrik sudah kita kita adalah orang mengawali mantik kami beberapa keluar dua setelah kami beberapa keluar di dua sisi kami dimulai keluar cara keluar walusi kami sisir keluar nanti bisa kami bermuslim dari segala istilah bahasa kami bahasa bisa seperti pembangunan dari sebuah kaisar selasa sebuah politik sebuah kesertaan dijual di muslim bisa yang disebut sebagai dengan sebagai dari ini sebuah mekanik kaisar sebagai dan dari apa bisa dibuskan nanti harus ini ada turun beberapa solusi sama kaisar udah semua disebut sebagai prana ini bisa berbuat bisa pada jalan mereka bisa tidak berarti sebagai भाव सभी यानी मनुष्य आयुष्य orang korupsi tadi main pakai susah bobot bagi sendiri kota fitnah sekali habis ikut benda pengembangan yang ada sedikit nehwa aku merawat sendiri di sini proses segala kiri segala selesai namun yang mereka masih ada kesalahan ini sebab kemudian sedih adalah apa nanti yang melihat seperti pengajar berada negara seperti itu kemudian apakah kita sedia yang berusaha sedih harus dari persidangan bisa disesuaikan dengan persidangan saat sebenarnya pada sebuah syariat pada kedua sebenarnya जन्मदिनाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रार्थना हे सर्व समर्थ वनितेश्वरी परमेश्वरा आमच्या धर्मनामाचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असताना आम्ही आनंदाने व कृतज्ञ मनाने तुझ्यासमोर उभे राहतो. गेली 50 वर्षे आमचे हे पवित्र स्थान आमच्या समाजासाठी श्रद्धेचा, आशेचा आणि प्रीतीचा दीपस्तंभ बनून दिमाखाने उभा आहे. इथे आम्हाला तुझ्या दैवी उपस्थितीचा अनुभव आलेला आहे. तुझी कृपा मिळालेली आहे आणि तुझ्याशी असलेले आमचे नाते भक्कम बनलेले आहे. हे प्रभू 50 वर्षांपूर्वी ज्यांनी या चर्चचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी अपार मेहनत घेतली त्यांच्या देणगीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. गेली 5 दशके आमच्या या चर्चमध्ये ज्यांनी सेवा कार्य केले आणि आमची श्रद्धा फुलविली त्या सर्व धर्मगुरूंच्या, सिस्टरांच्या
आणि प्रापंचिक कार्यकर्त्यांच्या योगदानाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या प्रेमळ उराशी चिरविश्रांती घेत असलेले आमचे सर्व प्रिय वृद्ध श्रद्धावंत यांचे आम्ही स्मरण करतो. आम्ही आमच्या चर्चच्या भवितव्यासाठी सुद्धा प्रार्थना करतो. आमचे चर्च सदैव समाजासाठी उपासनेचे पवित्र केंद्रस्थान आणि आशेचे प्रेरणास्थान बनून राहू. मागे लोकांनी शोध घेतला तसा मनापासून तुझा शोध घेण्यास आम्हाला कृपा दे. या पृथ्वीतलावर तुझे राज्य उभारण्यासाठी आम्ही आमच्या कलागुणांचा वापर करावा म्हणून आम्हाला हृदयाची दानशूलता दे. ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आणि आमचा आश्रयदाता संत पौल ह्याच्या मध्यस्थीने करतो. आमेन.